रघुवीर नमो आदिबोधात्मरूपा परेश नमो हंसनारायणा निर्जरेश नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते श्रीराम सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. त्याचबरोबर श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. आदरणीय सीमाताई दुसऱ्या आचार्य यांना देखील सादर नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्या सगळ्यांना देखील अभिवादन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया. मागच्या वेळेस आपण श्रोते स्तवन या समासामध्ये समर्थांनी श्रोत्यांचं केलेलं स्तवन याविषयी विचार केला होता. अर्थात आपण सगळे अत्यंत जागरूक असणाऱ्या अशा प्रकारचे श्रोते आहात आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी दासबोध समोर ठेवलेला असेल आणि आपण जे काही चिंतन करतोय, जे काही ज्याबद्दल आपण विचार करतोय त्या संदर्भामध्ये आपला ग्रंथ आपल्या समोर ठेवून आपण कोणत्या ओवीवर कशा पद्धतीने चिंतन चाललेलं आहे या संदर्भामध्ये आपण पाहत असालच. पुन्हा एकदा त्या संदर्भातली आठवण करून दिली. पण मला ठाऊक आहे की याच्यामध्ये ग्रुपमध्ये सगळे जे काही सामील असणारे श्रोते आहेत ते अत्यंत जागरूक आहेत, सावध आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्याला श्रोते स्तवनानंतर आता कवीश्वरांचं स्तवन जे काही आहे ते स्तवन आपल्याला त्या संदर्भात विचार करायचा आहे. पण जेव्हा आपण अशा पद्धतीने विचार करतो, काही चिंतन करतो किंवा मांडतो, दोन्ही सुद्धा अतिशय छान पद्धतीने नेमकं कवीश्वर स्तवनामध्ये समर्थांना काय सांगायचं आहे आणि ते कवीश्वर स्तवन का म्हणून त्यांनी केलेलं आहे, कवीश्वरांचं महत्व आपल्या जीवनामध्ये का म्हणून आहे आणि आपण कुठल्या कुठल्या पातळीवर म्हणजे आपला अधिकार वाढवत वाढवत कशा पद्धतीने आपण देवापर्यंत म्हणजेच ब्रह्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचतो या हा सगळा विचार प्रस्ताविकेमध्ये आरतीताईंनी केलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्यात मी विशेष त्या ठिकाणी आता त्याच्यावरती भाष्य न करता आपण सरळ त्या ठिकाणी कवीश्वर स्तवनाला सुरुवात करूया. वास्तविक पाहता आत्ताच सांगितलं की कव या संस्कृतापासून कवी आणि काव्य असे दोन शब्द तयार होतात. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय दडलेला असणे याला काव्य असे म्हणतात. काव्य हे पद्यरूपाने रचलेले असते, त्यात गेयता सुद्धा असते. साधारणतः 9 रसांनी काव्य रचना सुशोभित केली जाते. किंबहुना कुठला तरी एक रस तरी काव्यामध्ये निश्चितपणे असतो. समर्थांनी 14, 3, 8 या समासामध्ये 3 प्रकारचे काव्य सांगितले आहे. कवित्व लक्षण नावाचा समास आहे, पुढे येणार आहे तो, पण तरी सुद्धा आत्ता थोडासा त्याचा विचार करूया की समर्थांनी किती प्रकारचं काव्य सांगितलं. तर त्या काव्यामध्ये त्यांनी सांगितलंय की धीट नावाचं काव्य आहे, म्हणजे धीट पद्धतीने केलेलं काव्य, की जो विषय मनात येईल त्यावर दडपून काव्य तयार केले की ते काव्य धीट प्रकाराने केलेले काव्य असं समजलं जातं. किंवा आव आणून केलेलं काव्य याला सुद्धा धीट काव्य म्हणतात. म्हणजेच बळजबरीने रला र टला ट जळवून केलेलं जे काही काव्य असतं त्याला धीट काव्य असं म्हणतात. दुसरं त्यांनी पाठ काव्य असं म्हटलेलं आहे. अनेक ग्रंथांचा अभ्यास करून सातत्याने त्यातील विषय, आशय, प्रसंग इत्यादी लक्षात घेऊन त्याप्रमाणे काव्य रचना केली जाते. अर्थात हे जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक केलेले असते. म्हणून धीट आणि पाठ अशा जोड काव्यात समोर जे दिसेल त्यावर काव्य केले जाते. त्यात भगवत भक्तीचा लेश असेलच असं मात्र अजिबात सांगता येत नाही. आणि किंबहुना पुष्कळदा स्वतःच्या चरित्रार्थासाठी जेव्हा भाटगिरीचे काव्य रचून पांडित्याचा उपयोग केला जातो तेव्हा त्यातून धीट आणि पाठ अशा प्रकारच्या काव्यांची निर्मिती होते. पण सगळ्यात महत्वाचं काव्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे प्रासादिक काव्य. कशाला म्हणायचं नेमकं प्रासादिक काव्य? तर देवाविषयीचे प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये भरून गेलेले आहे, जो सातत्याने भक्ती रसात रंगून गेलेला आहे,
इतर विषय ज्याला आता आवडत नाहीत अशा साधकावर ईश्वराची किंवा सद्गुरूंची कृपा होते व या कृपेनेच ज्यांच्या अंतःकरणातून उत्स्फूर्तपणे सहजगत्या जे शब्द काव्य रूपाने बाहेर पडतात ते काव्य प्रासादिक काव्य अशा पद्धतीने म्हटलं जातं. हे मुद्दाम जाणीवपूर्वक केलेलं नसून त्या साधकाच्या हातून किंवा त्या संतांच्या हातून त्या ठिकाणी ते काव्य घडून जातं, होऊन जातं. करणं आणि होणं याच्यामध्ये त्या ठिकाणी फरक आहे. करण्यामध्ये स्वतःचं कर्तृत्व आहे, पण होण्यामध्ये त्या ठिकाणी ईश्वराची लीला किंवा ईश्वराची कृपा किंबहुना सद्गुरूंची कृपा हे त्यामध्ये विशेषत्वानी आहे. म्हणून काव्य करणं आणि काव्य होणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. ते उत्स्फूर्तपणे आतून सहजगत्या बाहेर पडतं, त्याला त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे केलेलं काव्य याला प्रासादिक काव्य म्हणतात. की भगवंताचं विषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये खूप दाटून आलेलं आहे आणि दाटून आलेल्या प्रेमातून जी काही शब्द काव्याची निर्मिती होते, भगवंताविषयीची काव्य निर्माण होतात, त्याला त्या ठिकाणी प्रासादिक काव्य. त्याच्यामध्ये अत्यंत रसाळपणा असतो, त्याच्यामध्ये भक्तिभाव उथमलेला असतो आणि त्यामुळे ते काव्य प्रत्येकाच्या अंतःकरणाला त्या ठिकाणी काय करून जातं तर अत्यंत हात घालून जातं, अतिशय ते त्या ठिकाणी आवडतं. आणि म्हणूनच समर्थांनी या दासबोधामध्ये सगळ्यात शेवटी आपण ज्या काही नेहमीच्या ओव्या वाचतो दासबोध वाचनानंतरच्या, त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात, भक्ताचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. सकळ करणे जगदीशाचे, तेथे कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. अर्थात समर्थ स्वतःची अनुभूती जी काही आहे ती अनुभूती या ठिकाणी ग्रंथित करतात की भक्ताचा अभिमान घेऊन दाशरथींनी माझ्यासारख्यावरती कृपा केली आणि ही जी काही त्यांनी केलेली कृपा आहे त्या कृपेचीच ही वचनं आहेत. ही मी मुद्दाम रचलेली नाही, तर ही माझ्याकडून समर्थांनी रचवून घेतलेली आहेत. आणि समर्थ म्हणजे या कोण प्रत्यक्ष रामांनीही माझ्याकडनं रचवून घेतलेली आहेत. आणि म्हणून सकळ करणं जर का जगदीशाचं असेल तर तिथे कवित्व जे काही आहे ते तरी मनुष्याचं कसं काय असेल. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ आवर्जून अशा पद्धतीने सांगतात. अर्थातच अशा प्रासादिक काव्याला एक प्रकारची उंची असते, एक प्रकारचा दर्जा आणि श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं असतं आणि त्या अनेकांच्या हृदयाला हात घालणारं अशा प्रकारचं ते काव्य असतं. पुष्कळदा पुष्कळसे कवी जेव्हा निसर्ग किंवा डोंगर, नद्या, भूकंप, शिक्षक, पाऊस, आई वगैरे सामाजिक विषयांवर काव्य रचना करतात तेव्हा ते सामान्य कवी म्हणून ओळखले जातात. अशा सामान्य कवींची प्रतिभा शक्ती जी काही आहे ती अधूनमधून जागृत असते, परंतु त्या ठिकाणी देवांची स्तुती किंवा संतांची स्तुती करणारी जी काही काव्य असतात, म्हणजेच संत कवींची प्रतिभा जी काही आहे ती संत कवींची प्रतिभा ही सातत्याने जागृत असते, ती अखंड जागृत असते. आणि त्यामुळे ते जी काही काव्य रचना करतात ती काव्य रचना अत्यंत रसाळ अशा पद्धतीची ती काव्य रचना असते. आपण साधारणतः 3 विभाग जर का या कवीच्या संदर्भामध्ये केले तर एक सामान्य कवी असतात, दुसरे जे असतात ते महाकवी त्यांना म्हटलं जातं. महाकवी याचा अर्थ कालिदास, भर्तृहरी, कालिदासांचं एक काव्य खूप मोठं आहे आणि म्हणून त्यांना देखील महाकवी असं म्हटलं जातं. की रघुवंश नावाचं काव्य कालिदासांनी लिहिलेलं आहे. अनेक काव्य अशा पद्धतीने ते महाकवी आहेत. आणि कवेश्वर ज्यांना म्हणतात ते म्हणजे व्यास, वाल्मिकी, समर्थ, ज्ञानेश्वर माऊली अशांसारखे जे काही आहेत तर त्यांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर कवेश्वर असं म्हटलं जातं. आणि या समासामध्ये कवेश्वरांचंच स्तवन समर्थांनी आवर्जून केल्याचं आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी मला सहजच एक प्रसंग आठवतो आहे. संत दासगणू महाराज हे आधीच्या काळात तमाशातील गाणी लावण्या रचत असत. त्यांची प्रतिभाशक्ती, त्यांना प्रतिभाशक्ती प्राप्त होती, पण ती भलत्याच दिशेने प्रवाहित होत होती. आणि त्यांची ती प्रतिभाशक्ती पाहून साईबाबांनी त्यांना एक दिवस उपदेश केला आणि साईबाबा त्यांना म्हणाले की अरे
हे काव्य लिहिण्यापेक्षा तू संतांची, देवाची स्तुती स्तोत्र का लिहित नाहीस? आणि असं जेव्हा साईबाबांनी सांगितलं तेव्हापासून त्यांनी तमाशातील गाणी लिहिणं जे काही प्रतिभाशक्ती होती, पण त्या प्रतिभाशक्तीला एक प्रकारचं वळण जे काही आहे ते वळण देण्याचं कार्य हे साईबाबांनी केलं. थोडक्यात म्हणजे त्या ठिकाणी संतांच्या कृपेमुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळे किंवा देवाच्या कृपेमुळे ज्यावेळेस अशा पद्धतीची सगळी देवविषयक किंवा संत विषयक काव्य रचना होते, तेव्हा खऱ्या अर्थाने ती कायम स्वरूपी टिकणारी अशी असते. आणि म्हणून त्याला अक्षर वाङ्मय असं म्हणण्याची पद्धत आहे. त्याला कधीही ज्या वाङ्मयाचा क्षय होत नाही किंवा क्षर होत नाही, अशा प्रकारचं जे वाङ्मय आहे त्याला अक्षर वाङ्मय म्हणतात. की ते तिन्ही काळांमध्ये अत्यंत काय असतं तर सगळ्या तिन्ही काळांमध्ये जे अत्यंत आवश्यक असतं त्याचं मूल्य यत्किंचित सुद्धा कमी होत नाही, असं जे काही काव्य आहे की जे तिन्ही काळांमध्ये आवश्यक आहे, वर्षानुवर्ष जे काव्य आपण वाचतो आहे, ऐकतो आहे, सांगतो आहे आणि अशा पद्धतीने त्याविषयी बोललं जात आहे, अशा प्रकारची जी काही स्तुती आहे तर ती स्तुती भगवंताविषयीची किंवा देवांविषयीची केलेली जी काव्य रचना आहे ती काव्य रचना सांगण्याचं तात्पर्य की तेव्हापासून त्या ठिकाणी दासगणू महाराज, तुम्हा आम्हाला सगळ्यांना अत्यंत प्रचलित असलेला दासगणू महाराजांचा जर का ग्रंथ कोणता असेल तर तो म्हणजे गजानन विजय ग्रंथ, की देशात परदेशात सुद्धा तो अत्यंत काय आहे तर प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याची अनेक ठिकाणी पारायणं केली जातात. इतका तो दासगणू महाराजांचं काव्य जे काही आहे ते इतकं रसाळ आहे, इतकं भक्तिभावपूर्ण ते आहे की त्या अंतःकरणाला भिडून जातं आणि त्या अंतःकरणाला भावून जात असल्यामुळेच त्या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक लोक त्याचं काय करतात तर पारायण करतात. अर्थात तो पारायणापुरता ग्रंथ मर्यादित नाही, पण दासगणू महाराजांनी लिहिलेली जी काही 100-125 संत आख्यान आहेत ती अत्यंत प्रसिद्ध आहेत. अफाट काव्य रचना त्यांच्याहीकडून झालेली आहे. आणि सर्व नारदीय कीर्तनकार जे काही आहेत ते सर्व नारदीय कीर्तनकार त्यांच्या आख्यानांचाच आधार घेतात. आणि म्हणून आता जसं म्हटलं की जे न देखे रवी ते देखे कवी, अशा पद्धतीने आपल्याकडे म्हटलं जातं. दुसरं माऊली या संदर्भामध्ये अशा पद्धतीने बोलतात. माऊली असं म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली, की वाचे बरवे कवित्व, की त्या ठिकाणी कवित्व जे काही आहे ते त्या ठिकाणी की जे अत्यंत रसाळ असतं, अत्यंत अर्थपूर्ण असतं, ज्याच्यामध्ये भक्ती, भाव, ज्ञान, वैराग्य हे भरभरून भरलेलं असतं, ते जे काही काव्य आहे, ते जे काही कवित्व आहे ते अत्यंत काय आहे तर उपयुक्त आहे, ते अत्यंत बरवं आहे, ते अतिशय चांगलं आहे असं माऊली त्या ठिकाणी म्हणत आहेत. माऊलींचीच आणखीन एक ओवी आहे या संदर्भातली. आणि माऊली असं म्हणतात, माझे मराठीची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन जी. की या ठिकाणी स्वतः इतका आत्मविश्वास ज्ञानेश्वर माऊली बोलत आहेत की ते म्हणतात की हे माझे मराठीचे बोल जे काही आहेत ते अमृतातेही पैजा जिंके, की हे वाङ्मय जे काही आहे की अशा पद्धतीचं ऐसी अक्षरे रसिके मिळविन जी, की रसिक लोक पुन्हा पुन्हा याचं वाचन करतील. ज्ञानेश्वरीमध्ये असलेले अलंकार, प्रेक्षा, हे जे काही सगळे आपण अशा अनेक अलंकारांनी सुशोभित झालेली जी ज्ञानेश्वरी आहे ते ज्ञानेश्वरी ते आपण वाचतो आणि त्यातला जास्तीत जास्त अर्थ समजवून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि सातत्याने अत्यंत जाणकार लोक जे काही आहेत ते त्याविषयी त्या ठिकाणी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि तो अर्थ जेव्हा आम्ही ऐकतो, वाचतो, तर तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला त्या ज्ञानेश्वरी बद्दल गोडी निर्माण होते. अगदी प्रत्येक ग्रंथाचंच त्या संदर्भामध्ये आहे. सुरुवातीला कोणताही ग्रंथ वाचत असताना त्याच्यामध्ये आवड असेलच असं सांगता येत नाही. पण जसं जसं आम्ही दासबोध ग्रंथ वाचायला लागतो आणि जसा जसा तो आम्हाला हळूहळू कळायला लागतो तसं तसं त्या ठिकाणी त्यातली आवड जी काही आहे ती हळूहळू निर्माण व्हायला लागते. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी तो जरा बळजबरीने वाचत असतो, पण समजवून घेतला की त्याबद्दलची आवड जी काही आहे ती आवड अधिक निर्माण होते आणि त्या आवडीतूनच मग आता गोडी जी काही आहे ती गोडी सुद्धा निर्माण होते. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने
हे कवी जे काही आहेत म्हणजे कवेश्वर जे काही आहेत यांचं वर्णन आता या पहिल्या ओवीमध्ये समर्थ प्रत्यक्ष करायला सुरुवात करतायत. आणि समर्थ म्हणत आहेत त्या ठिकाणी की आता बंधू कवेश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. खऱ्या अर्थाने समर्थांनी हे कवेश्वर स्तवन करताना आता दोन शब्द आपल्याला त्या ठिकाणी येतात की कवी अधिक ईश्वर, जे ईश्वराबद्दल सातत्याने गुणगान करतात, ईश्वराचं खरं स्वरूप काव्यातून वर्णन करतात, सगुण आणि निर्गुण अशा प्रकारच्या दोन्ही देवांचं स्तवन करतात. ते कवेश्वर म्हणजे आपल्याला सगुणाचा आधार घेत घेतच निर्गुणापर्यंत कशा पद्धतीने जाऊन पोचता येतं. म्हणून सगुणाचं स्वरूप कसं आहे तेही जाणून घेता आलं पाहिजे. आणि सगुणाची भक्ती करता करताच त्या ठिकाणी मग आम्हाला निर्गुण स्वरूप जे काही आहे की ज्याला ब्रह्मस्वरूप म्हटलं जातं, म्हणून ईश्वराचं खरं स्वरूप जे काही आहे सगुणाचंही असू देत आणि निर्गुणाचंही असू देत अशा दोन्ही प्रकारचं वर्णन करणारे जे असतात त्यांना कवेश्वर म्हणून ओळखलं जातं. आणि मानवी जीवनाला धर्म आणि अध्यात्म किंवा परमार्थ यांची नेमकी जाण निर्माण करून देणारे हे कवेश्वर असतात. की सुरुवातीला नेमका या ग्रंथामध्ये काय आहे, कशासाठी आम्ही हा ग्रंथ वाचायचा, या ग्रंथातून आम्हाला नेमकं काय मिळणार आहे. आणि त्यामुळे हळूहळू त्या ठिकाणी या ग्रंथातून वाचत असताना आम्हाला देवाचं स्वरूप कळायला लागतं. सुरुवातीला केवळ मूर्तीतलाच असलेला जो काही देव मूर्तिरूप देव आहे तोच आम्ही खरा मानून चाललेला असतो. पण जेव्हा दासबोधासारखा ग्रंथ तुमच्या आमच्या हातामध्ये पडतो आणि वारंवार आम्ही त्याचं चिंतन मनन करतो, कारण समर्थांनी स्वतःच म्हटलेलं आहे की विवर्ता विशेषा विशेष कळू लागे. सातत्याने विवरण करता करता, सांगता सांगता, ऐकता ऐकता या ग्रंथातलं विशेषत्व विशेषत्व जे काही विशेषातलं विशेषत्व हे हळूहळू आम्हाला कळायला लागतं. आणि हे जसं जसं कळायला लागतं तसंच असं त्या ठिकाणी त्या काव्य रचना करणाऱ्या कवींबद्दल सुद्धा म्हणजे कवेश्वरांबद्दल सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचं प्रेम निर्माण होतं. आणि कवेश्वरांबद्दल प्रेम निर्माण होता होताच हे जो काही ग्रंथ त्यांनी रचलेला असतो त्यांच्याविषयी सुद्धा आम्हाला काय वाटायला लागतं तर अत्यंत आदर वाटायला लागतो, अत्यंत श्रद्धा त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणात निर्माण होते. आणि त्या श्रद्धेतून त्या भावातूनच हळूहळू भक्तीची निर्मिती जी काही आहे ती भक्तीची निर्मिती व्हायला लागते. आणि अशा पद्धतीने सातत्याने आम्हाला हे कवेश्वर जे काही आहे तर हे काय करत असतात तर मार्गदर्शन अशा पद्धतीने करत असतात. त्यांचं काव्य जे काही आहे या कवेश्वरांचं काव्य जे काही असतं तर ते त्यांच्या आत्मज्ञानातून किंबहुना अनुभवातून अर्थात परावाणीचा स्पर्श होऊन त्या ठिकाणी ते काव्य बाहेर पडलेलं असतं. त्याला परावाणीचा स्पर्श झालेला असल्यामुळे ते तुमच्या आमच्या अंतःकरणाला जाऊन भिडतं. आणि ते तुमच्या आमच्या अंतःकरणाला जाऊन भिडत असल्यामुळे खऱ्या अर्थाने मग तुम्हा मला ते भावतं. आणि त्या ठिकाणी ते तीनही काळांमध्ये आम्हाला मार्गदर्शक करतात. कधीही कोणताही ग्रंथ जो काही आहे, आपण संत वाङ्मयांचा विचार जर का केला किंवा रामायण किंवा महाभारत अनेक वर्ष झाली आता आपण हे ग्रंथ सातत्याने वाचतोय, त्यांच्या कथा ऐकतो आहे, सातत्याने दिवसेंदिवस जास्तीत जास्त रामकथा काय किंवा भागवत कथा काय या समाजामध्ये अतिशय आवडू लागलेले आहेत. लोक पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्याचं श्रवण करतात. याचं कारण एकच आहे की त्या ईश्वराबद्दलची त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थाने चार प्रकारचे देव जे काही समर्थांनी पुढे सांगितलेले आहेत त्या चार प्रकारच्या देवांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे ते आम्हाला हळूहळू कळायला लागतं. आणि ते जसं जसं अधिकाधिक कळायला लागेल तसं तसं त्या ईश्वराबद्दलचं प्रेम जे काही आहे ते सुद्धा त्यांच्या काव्यामुळे आमच्या अंतःकरणात निर्माण व्हायला खूप मोठी मदत होते. आणि म्हणून ज्याप्रमाणे ईश्वराने ही अनंत सृष्टी निर्माण केलेली आहे अगदी त्याचप्रमाणे हे श्रेष्ठ कवी जे असतात ते अपार अशा प्रकारची शब्द सृष्टी जी काही आहे ती निर्माण करतात. आणि म्हणूनच त्या ठिकाणी एक काव्य आहे, पुष्पदंत नावाचे कवी त्यांच्या शिवमहिम्न नावाच्या स्तोत्रामध्ये म्हणतात, असितगिरी समम स्यात् कंजलम सिंधु पात्रे
सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानाम ईशपारम न याती. याचं संस्कृत असल्यामुळे याचं आम्हाला पुष्कळदा काय होऊ शकत नाही, तर आकलन होऊ शकत नाही. परंतु या शिवमहिम्न नावाच्या स्तोत्रावरती परमपूज्य डॉक्टर काकांनी त्या ठिकाणी त्याचं मराठी भाषेमध्ये रूपांतर केलेलं आहे. आणि ते रूपांतर करताना परमपूज्य डॉक्टर काका असं म्हणतात, कृष्णगिरीची शाई सागरा एवढी भरली, लेखणी जरी का मोठी कल्पवृक्षा एवढी केली, पृथ्वीचा कागद करुणी सरस्वती लिहे त्यावरती, तरीही तुझ्या गुणांना वर्णू न शके कल्पांती. सातत्याने म्हणजे अशा पद्धतीने पुष्पदंत नावाचे जे कवी आहेत ते कवी अशा पद्धतीने म्हणतात की हे देवा, काळ्या रंगाच्या पर्वता एवढे काजळ समुद्राच्या भांड्यात कालवून घेतलं आणि त्याची शाई तयार केली. आणि एवढ्या मोठ्या समुद्राच्या भांड्यात तयार केलेली ही शाई कल्पवृक्षाच्या फांदीच्या लेखणीने प्रत्यक्ष सरस्वती जणू काही लिहायला बसलेली आहे, तरी सुद्धा तुझ्या गुणवर्णनांचा पहिलं तीर मात्र जाणून घेता येत नाही. आता ही कल्पनाच एवढी भव्य आणि दिव्य अशा प्रकारची कवींनी केलेली आहे की त्या ठिकाणी ही भव्य आणि उत्कट असलेली ही कल्पना ही कशा पद्धतीने भरारी मारताना दिसते. आणि त्याचबरोबर भगवान शंकराचे म्हणजे शिवाचे गुण कितीही सांगितले, कितीही लिहिले, तरी ते सांगून वा लिहून संपणार नाहीत असा भाव त्यात समर्थपणे आपल्याला व्यक्त झालेला दिसतो. खर तर भगवंताचे गुण जे काही आहे, यशस्वी औदार्य वगैरे या 6 गुणांनी ईश्वर ओळखला जातो. यातील प्रत्येक गुणांनाच अमर्याद अशा प्रकारचं त्याचं काय आहे, तर गुण त्या अमर्याद आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्याचं वर्णन जे काही आहे ते कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते वर्णन करता येऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीने आम्हाला हे शिवमहिम्न स्तोत्र जे काही आहे, खरं तर आमच्याजवळ अनेक प्रकारची अशा प्रकारची स्तोत्र जी काही आहे की हे पुष्पदंतांनी लिहिलेलं शिवमहिम्न स्तोत्र हे आमच्याजवळ जर उपलब्ध नसतं तर आम्ही शिवाची उपासना किंवा स्तोत्र गायन कसं करू शकलो असतो. किंवा बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्र किंवा समर्थांनी रचलेली 11 मारुती स्तोत्र जर आमच्याजवळ उपलब्ध नसती, किंबहुना रामाची उपासना मारुतीची उपासना आम्ही कसं करू शकलो असतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अर्थात या सर्व कवेश्वरांनी ही स्तोत्रे लिहिली म्हणून आज आम्ही त्याचं गायन करू शकतो, त्याला आळवू शकतो, त्याची उपासना करू शकतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि असं अफाट काव्य जे काही आहे ते कवेश्वरांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांचं शब्दसृष्टीवर अत्यंत काय असतं तर प्रभुत्व असतं. जणू काही शब्द त्यांच्या वाणीवरती खेळत असतात. आणि त्यामुळे ते शब्द वाणीवर खेळत असल्यामुळे म्हणजे सरस्वतीचं जणू काही त्यांच्या वाणीवरती नृत्य करते आहे अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी आपल्याही अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्या कवेश्वरांनी केलेल्या स्तवनामुळे, समर्थांच्या या स्तवनामुळे. आणि म्हणून त्यांना ना तरी हे परमेश्वर वेदावतारी, त्यांना काय म्हटलं की वेदांमधील अफाट शब्दसृष्टी जी काही आहे ती पाहिली की असं वाटतं की हे कवी म्हणजे जणू काही वेदांचे काय आहेत, अवतारच आहेत. वेद तुम्हाला कुठे माहिती आहेत हो, पण त्या ठिकाणी वेदांविषयी केलेलं काव्य त्या म्हणजे तुकाराम महाराज तर इतकं ठामपणे सांगतात की वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वाहवा भारमाथा. किंबहुना एका ठिकाणी ते आणखीन म्हणताहेत की वेद अनंत बोलला, अर्थही तुलाच साधिला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वेद तुम्हा मला कुठे माहिती आहेत, पण संत वाङ्मय जे काही आहे की जे आज आमच्याजवळ उपलब्ध आहे आणि त्या उपलब्ध असलेल्या वाङ्मयामुळे आणि म्हणूनच यांना म्हणजे त्या ठिकाणी शब्दसृष्टीचे प्रभुत्वही त्यांच्याजवळ असतं. आणि म्हणून त्यांना ईश्वर अशा पद्धतीचं काय म्हटलेलं आहे तर मानलेलं आहे. आणि त्याचबरोबर वेदावतारी, कवींना ईश्वराचे अवतार म्हणणं किंबहुना त्यांना वेदांचा वेद अवतारी म्हणजे वेदांचाच जणू काही हे ईश्वर काय आहे तर अवतार धारण केलेले आहेत अशा पद्धतीने त्यांचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्या ओवीमध्ये
सातत्याने सगळ्या ओव्या आपल्याला या समासातल्या पाहणं शक्य नाहीये, पण काही महत्वाच्या ओव्या, कारण पूर्ण समास जर का पाहायचं आपण ठरवलं तर निश्चितपणे तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी हा 1 तासाचा अवधी जो काही आहे आपला चिंतनाचा, तो अवधी आपल्याला पुरणार नाही. इतकं समर्थांचं ही प्रतिभाशक्ती या कवेश्वर स्तवन करताना सुद्धा इतकी त्या ठिकाणी काय फुललेली दिसते, किंवा तिला इतक्या अंकुर फुटलेले दिसतात की त्यांनी केलेलं हे स्तवन वाचताना सुद्धा तुमच्या आमच्या अंगावरती काटा उभा राहावा अशा प्रकारचा सत्वगुण केवळ हा समास वाचताना सुद्धा आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून सगळ्याच ओव्या आपल्याला या ठिकाणी पाहता येणार नाही, पण तरी सुद्धा त्यातल्या महत्वाच्या ओव्या ज्या काही आहेत त्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. कारण या ठिकाणी किती 35 का काय 34 ओव्यांचा हा समास आहे. आणि या 34 ओव्यांमध्ये समर्थांनी जे काही कवेश्वर स्तवन केलेलं आहे की त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ते म्हणतात की या कवेश्वर स्तवन किती करावं आणि काय करावं, याला पुन्हा काय पडते, सगळ्याच गोष्टींना पुन्हा मर्यादा पडते. आणि म्हणून वास्तविक पाहता अमर्याद अशा प्रकारचं हे कवेश्वर स्तवन आहे. आणि पण ते थोडक्याच काही ओव्यांमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. वास्तविक पाहता ही विद्येची देवता असलेली जी सरस्वती आहे, त्या सरस्वतीचं माहेरघर म्हणजे हे कवी आहे. कारण ही सरस्वती त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न असते. आपण पाहिलेला आहे रामायणाचा भाग सुद्धा, सुरुवातीला जेव्हा पहिला काव्य जे काही त्यांच्या हातून बाहेर पडलेलं आहे वाल्मिकी ऋषींच्या मुखातून पहिलं काव्य जे बाहेर पडलेलं आहे, ते पहिलं काव्य बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी की मला हे असं कशाने स्फुरण झालं, एकदम एकाएकी कशा पद्धतीने हे स्फुरण झालेलं आहे. वास्तविक त्यांनी क्रौंच वध पाहिलेला होता आणि क्रौंच वध पाहिलेला असताना सुद्धा करुण अशा प्रकारचा तो काय बघितला त्यांनी, तर दृश्य त्यांनी ते पाहिलेलं आहे. क्रूर अशा पद्धतीने पारध्यांनी त्या क्रौंचाचा वध केलेला आहे. पण क्रौंचाचा वध केलेला असताना सुद्धा त्यांच्या तोंडून जे काही शब्दरचना बाहेर सहजगत्या पडून गेलेली आहे, त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं की का म्हणून माझ्या तोंडून हे अशा प्रकारचे का शब्द बाहेर पडलेले आहेत. आणि मग ते जेव्हा पुन्हा आपल्या आश्रमात येतात वाल्मिकी ऋषी, आणि आश्रमात आल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा ते स्वस्थ बसलेले असतात ध्यानामध्ये, त्या ठिकाणी मग्न झालेले असतात, तेव्हा एक तेजोमय वलय त्यांना आपल्या आश्रमामध्ये येताना दिसतं. ते तेजोमय वलय जे काही आहे ते कुणाचं आहे, काय आहे, त्यांना उत्सुकता निर्माण होते. आणि ते तेजोमय वलय जे काही आहे ते त्यांच्या आश्रमामध्ये येतं. आणि तो जो काही अतिथी आहे, तो अतिथी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्यांच्या त्या आश्रमात आलेले असतात. आणि ब्रह्मदेव त्यांना सांगतात की जे काही आता जे काही काव्य तुझ्या मुखातून बाहेर पडलंय सहजगत्या, तर ते त्यातून त्या ठिकाणी ती सरस्वतीची कृपा तुझ्यावरती झालेली आहे. आणि ती सरस्वतीची कृपा होऊन तुला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर रामायण रचायचं आहे, अशा प्रकारचा उपदेश ब्रह्मदेव करतात. आणि मग त्यावेळेस वाल्मिकी ऋषी म्हणतात की मला रामायण रचण्यासाठी मला काही सुद्धा त्याविषयी माहीत नाही. आणि मग तेव्हा ते म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात की तुला त्या ठिकाणी नारद महर्षी त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतील. तो सगळा जो काही रामस्तुती जे काही आहे, रामाचं गुणगान जे काही आहे ते नारद महर्षी तुला सांगतील. आणि मग तू काय करत, सरस्वतीची कृपा तुझ्यावर झालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने केवढं मोठं महाकाव्य जे काही आहे, रामायणासारखं महाकाव्य वाल्मिकी वास्तविक पाहता काय आहे, तर अत्यंत पूर्वीचं आयुष्य जर का त्यांचं बघितलं तर त्या ठिकाणी अत्यंत प्रख्यात असलेले असे दरोडेखोर आहेत. पण ईश्वराची कृपा झाल्यानंतर सातत्याने जेव्हा नारदांची त्यांच्यावरती कृपा झाली आणि नारदांची कृपा होऊन त्यांनी जेव्हा रामनामाचा मंत्र दिला, तो मंत्र सुद्धा त्यांना व्यवस्थितरित्या म्हणता येत नव्हत्या. राम राम मंत्र दिलेला असताना मरामरा त्या ठिकाणी त्यांचा उच्चार होत होता, कारण सातत्याने काय मारण्याचंच काम त्यांनी केलेलं होतं. पण असा एक अत्यंत दरोडेखोर जेव्हा निष्ठेने नाम घ्यायला लागतो, तेव्हा त्याच्या हातून कशा पद्धतीचे काव्य निर्मिती होते याचं आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे वाल्मिकी ऋषींच्या संदर्भात पाहायला मिळतं. शतकोटी त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की रामायण जे काही आहे
त्या रामरक्षेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा उल्लेख जो काही आहे तो उल्लेख केलेला आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. केवढं सामर्थ्य आहे याच्यामध्ये, तर त्यांनी सांगितलं एवढं मोठं याच्यामध्ये सामर्थ्य आहे की त्या ठिकाणी केवढं आहे ते चरित्र, तर शतकोटी प्रविस्तरम, पण एक अक्षरम पुंसाम, त्यातले एक अक्षर जरी आपण वाचलं तरी महापातक नाशनम, महापातकाचा नाश होईल इतकं सामर्थ्य, इतकी पवित्रता, इतकं पावित्र्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने सरस्वतीची कृपा झाल्यानंतर नेमकं काय घडू शकतं आणि कोणाकडनं कशा पद्धतीचं काव्य रचना होऊ शकते या संदर्भामध्ये अनाकलनीय असलेल्या अशा या तुम्हा मला ज्या काही गोष्टी आहेत त्या या गोष्टी आम्हाला काय तर अद्भुत अशा प्रकारच्या वाटतात. आणि म्हणून की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय. सातत्याने या अशा साहित्य रचनेच्या अनेक प्रकारांना त्या कलांचाच काय घेतला जातो, आश्रय घेतला जातो. आणि त्यामुळेच वर्षानुवर्ष, हजारो वर्ष झाली तरी सुद्धा आज रामायणाचं महत्व काय किंवा भागवताचं महत्व काय हे अजिबात सुद्धा कमी झालेलं नाही, तर उत्तरोत्तर आणखीन ते वाढीसच लागताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने कवींच्या रूपाने जणू काही चारही पुरुषार्थ जे काही असतात ते चारही पुरुषार्थ काय झालेले असतात, तर वैभव संपन्न झालेले असतात. कारण कवी जे काही आहेत या चारही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, विशेष करून मोक्षाच्या संदर्भात मार्गदर्शन करणारे हे कवी असतात. पण तरीही सुद्धा मोक्षापर्यंत जाण्यासाठी धर्माची चौकट, धर्म, अर्थ, काम जे काही आहेत ह्या धर्म, काम आणि अर्थ हे काय तर धर्माच्या चौकटीत असले पाहिजे, त्याला धर्माचं बंधन असलं पाहिजे. आणि धर्माच्या बंधनात जेव्हा हे काम आणि अर्थ हे दोन्ही उपभोगल्या जातात तर तेव्हा मात्र मोक्षाकडे जाण्याची आपली वाट जी काही आहे ती आपली वाट अत्यंत सुलभ अशा प्रकारची होऊन जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हटलेलं आहे, तर चारही पुरुषार्थ ज्यांनी वैभव संपन्न केलेले आहेत. म्हणजे धर्माबद्दल सुद्धा त्यांनी नेमकं धर्म म्हणजे काय, धर्म कशाला म्हणतात, धर्म कशा पद्धतीने आचरण करावा, धर्माचं आचरण केलं असता काय नेमकं आमच्या आयुष्यामध्ये घडून येतं वगैरे अशा पद्धतीने धर्माबद्दल बोललेले ते दिसतात. अर्थाबद्दल सुद्धा बोललेले आहेत. कारण हा सामाजिक काय आहे, कारण तुम्हा आम्हाला प्रपंच पाहिजे सुवर्ण असं समर्थ सुद्धा म्हणतात. आणि प्रपंच पाहिजे सुवर्ण म्हणजे आमचा चरित्रार्थ चालवण्यासाठी आम्हाला सुवर्णाची आवश्यकता आहे. पण ती सुवर्णाची आवश्यकता म्हणजे अर्थाची आवश्यकता असताना तो अर्थ सुद्धा कशा पद्धतीने मिळवावा या संदर्भामध्ये सुद्धा संतांनी तुम्हा मला मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये समर्थांची पण ओवी आहे, प्रपंच जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. प्रपंचामध्ये जो अप्रमाणतेने वागतो आहे तर तो परमार्थामध्ये तो प्रगती करू शकणार नाही. अशा अगदी साध्या साध्या गोष्टींच्या संदर्भात समर्थांनी मार्गदर्शन केलंय. तुकाराम महाराज सुद्धा अर्थाच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने मार्गदर्शन आपल्याला करतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. म्हणजेच काय, तर सगळ्या संतांनी धर्म, अर्थ, काम जो काही आहे तो काम सुद्धा धर्माच्या बंधनामध्येच उपभोगता यावा अशा पद्धतीचं मार्गदर्शन संतांनी आम्हाला केलेलं आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचा मोक्ष नावाचा जो काही पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावा यासाठी सगळ्या संतांची जी काव्यरचना आहे ती सगळी काव्यरचना ही केवळ आणि केवळ मोक्षाची प्राप्ती व्हावी. पण ती मोक्षाची प्राप्ती एकदम होऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला या सुरुवातीच्या तीनही पुरुषार्थांमधून काय करावं लागतं, तर मार्गक्रमण करावंच लागतं. आणि म्हणून समर्थ स्फुट काव्यामध्ये एका ठिकाणी म्हणतात, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावणे. म्हणजे त्या ठिकाणी कर्म, भक्ती, भाव म्हणजेच उपासना आणि उपासनेतून त्या ठिकाणी मोक्षाचा मार्ग हा जो काही आहे तर ह्या अशा प्रकारची क्रम जो काही आहे आपल्या साधनेचा क्रम कशा पद्धतीचा असावा या संदर्भामध्ये अशा पद्धतीने समर्थांनी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलेलं दिसतं. आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने या चारही पुरुषार्थांचं वैभव जर कोणाजवळ असेल तर या कवेश्वरांजवळ असतं असं समर्थ त्या ठिकाणी म्हणत आहेत. आणि म्हणूनच त्या ठिकाणी
या कारण या ईश्वराला सुद्धा जो काही नावलौकिक प्राप्त झालेला आहे तो कोणामुळे, तो या कवेश्वरांमुळेच. त्या कवींनी जर का त्या ईश्वराचं स्तवन केलं नसतं, स्तोत्र गायन केलं नसतं, त्या ईश्वराचं स्वरूप तुम्हा आम्हाला जर का समजावून सांगितलं नसतं, तर आम्हाला त्या जगदेश्वराचं महत्व जे काही आहे ते पटलंच नसतं. म्हणजे जगदेश्वराचं महत्व पटण्यासाठी कोण कारणीभूत ठरतात, तर अशा पद्धतीने पुन्हा आम्हाला हे कवीश्वर जे काही आहेत तेच कारणीभूत ठरतात. कारण त्यांनी खुद्द ईश्वराला सुद्धा अशा पद्धतीने काय करून दिलेलं आहे, तर नावलौकिक प्राप्त करून दिलेलं आहे आणि नाना प्रकारच्या रचना कौशल्य करून त्यांनी त्यांची सत्कीर्ती, ईश्वराची जी काही सत्कीर्ती जी काही आहे ती सत्कीर्ती त्यांनी वाढवलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने विशेष करून अध्यात्म ग्रंथाची खाणी काय म्हणता आहेत ते, तर हे शब्दरत्नांचं सागर तर आहेतच आणि मोक्ष प्राप्त करून घेणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी सातत्याने मोक्षाबद्दलचं मार्गदर्शन, की आमचं जे काही आमच्या अंतःकरणात थोडंफार जेव्हा काही संकट येतात, आघात येतात, आमच्यावरती होतात, तेव्हा या संसाराचं मिथ्यत्व तुम्हा आम्हाला काय कळून थोड्याफार प्रमाणामध्ये कळून चुकतं आणि असं हे जेव्हा आम्हाला हे कळून चुकतं संसाराचं मिथ्यत्व त्या आघाताने, त्या संकटाने, आणि मग मात्र माणसाला असं वाटतं की या संसारामध्ये खऱ्या अर्थाने काय आहे की हा काही खरा नाही, हा काही सत्य नाही, याच्यातनं कितीही धडपड केली तरी धडपडेपर्यंत खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग सुखाची प्राप्ती कशाने होईल, सुखरूपतेकडे आम्हाला कोण घेऊन जाईल, तर या दृष्टिकोनातून म्हणजेच मुमुक्षुत्व जे काही आहे ते जाग करण्याचं काम सुद्धा संत वाङ्मय करतं. अशा पद्धतीने हे कवेश्वर करतात आणि जसं जसं आम्ही त्यांचा त्या वाङ्मयाचा अधिक अभ्यास करत राहू, त्याच्यावर चिंतन करत राहू, तसं आमच्या अंतःकरणातलं हे जे काही थोडंफार जागृत झालेलं ठिणगी म्हणूया आपण त्याला, काय मुमुक्षुत्वाची ठिणगी, पण ही त्या ठिकाणी त्याचं काय ज्वालेमध्ये रूपांतर होण्यासाठी पुन्हा या कवीश्वरांचाच हात आम्हाला धरावा लागतो आणि या कवेश्वरांचा हात धरूनच आम्हाला हळूहळू मग आमच्या अंतःकरणात ही जी काही जागृत झालेली मुमुक्षुत्वाची ठिणगी आहे ही काय होते तर प्रज्वलित होते आणि ती प्रज्वलित झाल्यावर मग खऱ्या अर्थाने आम्ही झडझडून वहिला निघ, अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊली जसं म्हणतात तसं मोक्षाच्या मार्गाने आपली पाऊलवाट जी काही आहे ती मग कशी, तर ती पावलं आमचे कसे पडायला लागतात, तर सपाटून असे पडायला सुरुवात होते. म्हणजेच थोडक्यामध्ये मंद मुमुक्षुत्वाकडून मध्यम मुमुक्षुत्वाकडे माणूस वळतो आणि मध्यम मुमुक्षुत्वाकडून तीव्रतेचं मुमुक्षुत्व जे काही आहे ते जागृत करण्याला सुद्धा संत वाङ्मयच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने काय असतं तर मार्गदर्शन करणारं असतं. आणि म्हणून हे अशा प्रकारचं हे मुक्त पुरुष सुद्धा या ठिकाणी काय मुक्तपणे विहार या ठिकाणी करत असतात. अशा पद्धतीने समर्थ आपल्याशी बोलतात आणि ते म्हणतात की खऱ्या अर्थाने हेच कवेश्वर जे काही आहेत ते काय करतायत तर त्यांची बुद्धी ती अत्यंत काय असते तर अत्यंत तीक्ष्ण असते आणि या बुद्धीच्या बळावरती, या बुद्धीच्या विलासानेच अनेक काव्यरचना ज्या काही आहेत त्या काव्यरचना त्यांनी केलेल्या असतात आणि म्हणूनच त्यांना विवेकाचं भांडार सुद्धा म्हटलेलं आहे, वैराग्याचं संरक्षण करणारे सुद्धा म्हटलेलं आहे किंवा कवी भक्तांचे भूषण सुद्धा म्हटलेलं आहे. अर्थात स्वधर्म रक्षण करणारे हे कवी असंही त्यांना म्हटलेलं आहे. पुढे जवळजवळ 9व्या ओवीपासून नेमके कवी कसे आहेत, काय काय त्यांच्या जवळ आहे या संदर्भातलं मार्गदर्शन समर्थांनी या कवेश्वर स्तवनामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. आणि म्हणून त्यांना चिंतामणी पण म्हटलेलं आहे, त्यांना कामधेनू पण म्हटलेलं आहे, किंबहुना त्यांना अध्यात्माची खाणी अशा पद्धतीने म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर मुमुक्षु लोकांसाठी तत्वज्ञानाची सुबोध मांडणी जी काही आहे ती सुद्धा या कवीश्वरांनी केलेली असल्यामुळे ते आम्हाला कसे आहेत तर खऱ्या अर्थाने तेच आम्हाला मोक्षपदाला घेऊन जाणारे नावाडी आहेत आणि तेच आम्हाला कुठे नेऊ शकतात तर सायोज्य मुक्तीपर्यंत ते आम्हाला घेऊन जाऊ शकतात. आणि म्हणून त्यांच्याविषयी किती बोलावं आणि किती नाही या संदर्भामध्ये समर्थ काय झालेले दिसतात, तर अशा पद्धतीने खूप जणू काही त्यांची प्रतिभा शक्ती
खूप फुललेली दिसते. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात वास्तविक हा ज्ञान जे काही आहे संतांनी सांगितलेलं ज्ञान, तर आपण पाहतो गीतेमध्ये सुद्धा त्याला म्हटलेलं आहे की कशा पद्धतीचं हे ज्ञान आहे. तर राजगुह्यम राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्मम सुसुखम कर्तुमव्यम. राजविद्या राजगुह्यम, अनेक विद्यांचा राजा असलेलं असं हे ज्ञान संतांनी तुमच्या आमच्यासाठी काय केलेलं दिसतं, तर तुमच्या आमच्यासाठी हे उघड केलेलं दिसतं. आणि म्हणून त्या ठिकाणी की हे गुह्य असलेलं ज्ञान, मग ते अष्टांग योगाचं असू देत किंवा परलोक प्राप्ती करून घेण्याच्या संदर्भातलं असू देत, त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी तुमच्या आमच्यासाठी हे उघड केलं संतांनी. आणि म्हणून संतांचे उपकार हे कवीश्वरांचे उपकार मानावे तेवढे काय आहेत, थोडेच आहेत. आणि तेच खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला श्रुती उपनिषद वगैरे जे काही आहेत ते काही माहिती नाही, पण या श्रुतींना सुद्धा नेमकं काय सांगायचं आहे ते आम्हाला हे कवीश्वर सांगतात. म्हणजे त्यांच्या काव्यामध्ये त्यांच्याच वाङ्मयामध्ये अशा पद्धतीने श्रुतीचा भावगर्भ जो काही आहे तो भावगर्भ दडलेला असतो. आणि तो भावगर्भ त्यांच्या काव्यामध्ये दडलेला असल्यामुळे नेमकं श्रुतींना काय सांगायचं आहे ते आम्हाला हे संत वाङ्मय सांगतं. आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्हाला परमेश्वराचा अलभ्य लाभ होण्याचं मार्गदर्शन जे काही आहे ते मार्गदर्शन सुद्धा या संतांच्या काव्यातून त्या ठिकाणी होतं. पण त्याची आम्ही कास मात्र सातत्याने धरून ठेवलेली असली पाहिजे. थोडा वेळ वाचला आणि मग सोडून दिला असं मात्र कोणत्याही संतांचं वाङ्मय असं करता उपयोगाचं नाही. सातत्याने ते वाचत राहिलं पाहिजे, अर्थ त्याचा समजून घेतला पाहिजे. आणि अर्थ समजताच त्या ठिकाणी की तशा पद्धतीने त्याचे ते बारकावे जे काही आहेत ते बारकावे सुद्धा जाणकाराकडनं लक्षात घेतले पाहिजे. आणि ते जेव्हा अशा पद्धतीने ते बारकावे आमच्या लक्षात येतात, हळूहळू आमची आध्यात्मिक प्रगती जी काही आहे, अधिकार संपन्नता ज्याला म्हणतात, की अधिकार संपन्न हा त्या ठिकाणी साधक व्हायला लागतो. आणि इतका अधिकार संपन्न तो होतो की तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याला नेमकं काय तर आत्मज्ञानापर्यंत त्या ठिकाणी तो जाऊन पोचू शकतो. अत्यंत आत्मज्ञानासारखा गुह्य असलेला विषय, गुप्त असलेला विषय, किंबहुना अत्यंत महाकठीण असलेला विषय सुद्धा संतांनी तुमच्या आमच्यासाठी संत वाङ्मयातून काय केलेला दिसतो, अत्यंत सोपा केलेला दिसतो. आणि तुम्हा आम्हाला जणू काही एक प्रकारचं अंजन या ग्रंथांच्या माध्यमातून, त्यांच्या काव्याच्या माध्यमातून त्यांनी आमच्या डोळ्यामध्ये घातलेलं असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते आम्हाला काय करतात तर साधनेला प्रवृत्त करतात. आणि साधनेला प्रवृत्त करता करताच नेमकी साधना कशी करावी, कशा पद्धतीने करावी, कशा पद्धतीने मनाचा जय करावा, कशा पद्धतीने स्वधर्माचा आश्रय घ्यावा, स्वधर्माचा आश्रय घेतल्यानेच कशा पद्धतीने तुमची आमची प्रगती होऊ शकते. खरा स्वधर्म कशाला म्हणतात, समर्थांचं ते एक अतिशय प्रसिद्ध वचन आहे. ते म्हणतात की सकल धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. सकळ धर्मामध्ये धर्म, अनेक धर्म आहेत, पण त्या अनेक धर्मांमध्ये सगळ्यात महत्वाचा धर्म जो कोणता असेल आणि तो कशाला म्हणायचं तर ते म्हणतात स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपल्या स्वरूपामधले, आपल्या निजानंदामध्ये, आपल्या आत्मस्वरूपामध्ये त्या ठिकाणी मग्न राहणं हाच खरा तुमचा आमचा काय आहे तर स्वरूपी राहणे हा स्वधर्म आहे. पण त्या पायरीपर्यंत जाईपर्यंत आम्हाला संतांचाच मागोवा घ्यावा लागतो. आणि म्हणूनच सातत्याने हे संत आमच्या अंतःकरणातलं वैराग्य जे काही आहे ते वैराग्याचं महत्व ते प्रतिपादन करतात. आणि तुमच्या आमच्या अंतःकरणातलं वैराग्य निर्माण त्या ठिकाणी त्यांच्या काव्यरचनेमुळे, त्यांनी त्या केलेल्या काव्यरचनामुळे तुमच्या आमच्या अंतःकरणातली अशा प्रकारची काय होऊ शकते तर वैराग्याची वाढ जी काही आहे ती वाढ होऊ शकते. त्याचबरोबर भक्ती कशाला म्हणायचं, भक्ती नेमकी काय आहे, भक्ती कशा पद्धतीने पुन्हा पुन्हा भगवंताची आळवणी करत राहावी. आणि आळवणी करता करता मग ते प्रेम जे काही आहे भगवंताचं, ते प्रेम कशा पद्धतीने अंतःकरणामध्ये निर्माण होऊ शकतं, या सगळ्या संदर्भामध्ये आम्हाला कवीश्वर जे काही आहेत ते मार्गदर्शन त्या ठिकाणी करतात. कारण हे कसे आहेत हे कवी तर अत्यंत जणू काही ही प्रेममूर्ती आहेत. त्यांच्या डोळ्यातून काय, त्यांच्या स्पर्शातून काय, त्यांच्या शब्दातून काय, केवळ काय पाझरत असतं तर हा जो काही परमार्थाचा गोडवा जो काही आहे, प्रेम जे काही आहे तेच त्यांच्या शब्दातून पाझरत असतं.
त्यांच्या डोळ्यातून सुद्धा तेच प्रेम त्या ठिकाणी काय तर विलसत असतं. आणि त्याचबरोबर त्यांच्या स्पर्शातून सुद्धा, किंबहुना त्यांच्या मौनातून सुद्धा, केवळ त्यांनी आमच्याकडे नुसतं काय प्रेमदृष्टीने पाहिलं तरी सुद्धा साधकाला एक प्रकारचा एक शांतीचा अनुभव जो काही आहे, आनंदाचा अनुभव जो काही आहे, तुमच्या आमच्या अंतःकरणातलं देवाविषयीचं किंबहुना सर्वांविषयीचं प्रेम जे अंतःकरणात निर्माण व्हायला कारणीभूत जर कोण असतील तर ते म्हणजे हे कवीश्वर असतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने इथे त्यांना काय म्हटलेलं आहे तर कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती अशा पद्धतीने त्यांचं वर्णन समर्थ या ठिकाणी करत आहेत की प्रेमाच्या माध्यमातूनच हे कवी तुमच्या आमच्या अंतःकरणात ईश्वराबद्दलचं प्रेम निर्माण करण्याची कला जी काही आहे ती आम्हाला शिकवतात. आणि त्याचबरोबर ध्यान म्हणजे काय, उपासना म्हणजे काय याबद्दलचंही मार्गदर्शन जे काही आहे, शरणागती कशाला म्हणतात, ती शरणागती कशा पद्धतीने साधल्या जाऊ शकते, या सगळ्या संदर्भातलं मार्गदर्शन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या कवीश्वरांच्या वाङ्मयातून आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी काय होतं तर जणू काही आमचे कान जेवढं जेवढं आम्ही ऐकू, जेवढं जेवढं आम्ही याचं श्रवण करू, त्या ठिकाणी ते काय होणार आहे तर तेवढं तेवढं आमची त्यांच्याविषयीचं आणखीन रस जो काही आहे तो काय कानात ओतून घ्यावा असा वाटेल. आणि म्हणून या खऱ्या अर्थाने या कवीमुळेच खऱ्या अर्थाने काय होतंय तर रसिकांना त्यांचं महत्व जे काही आहे ते महत्व पडतं. त्यांची ती काय असेल तर ती व्युत्पत्ती म्हणजे त्यांचं खऱ्या अर्थाने असलेलं कौशल्य, त्याचबरोबर त्यांचं सामर्थ्य, त्यांची सत्ता, त्यांची विलक्षण अशा पद्धतीची काव्यस्फूर्ती, काव्य सामर्थ्य, त्यांची असलेली कुशलता, या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत या सगळ्या गोष्टी या कवींच्या माध्यमातूनच तुमच्या आमच्या लक्षात येतात. आणि म्हणून ते आम्हाला सातत्याने शहाणं करण्याचं काम जे काही आहे, विचारवंत करण्याचं काम जे काही आहे ते सातत्याने कवी हे करत असतात. आणि म्हणूनच कवीला खऱ्या अर्थाने या सभेला जर का कशाने शोभा येत असेल तर ते म्हणतात की वास्तविक पाहता सभेला कवींमुळे शोभा येते, किंवा तुम्हा आम्हाला जे काही भाग्य सुद्धा प्राप्त होते ते कशामुळे प्राप्त होतं तर कवींच्या भूषणामुळे आम्हाला भाग्य प्राप्त होऊ शकतं. कारण कवी जे काही आहेत ते काय करतात तर तुम्हा आम्हाला सुख प्राप्त करून म्हणजे सुखरूपता प्राप्त करून देण्याची साधनं जी काही आहेत ते तुम्हा आम्हाला शब्द रूपाने काय करतात तर ग्रंथित करतात किंवा ते आम्हाला सांगत असतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने हे सृष्टीचे अलंकार आहेत. कवी जे आहेत ते सृष्टीचे अलंकार असं त्यांना म्हटलेलं आहे. किंबहुना या घरी मानवी जीवनाला जी काही शोभा प्राप्त झालेली आहे ती मानवी जीवनाला प्राप्त झालेली ही शोभा सुद्धा या कवींमुळेच आहे, अशा पद्धतीचा विचार समर्थ आपल्याला 18व्या ओवीमध्ये सांगताना दिसत आहेत. आणि या जर कवींचा व्यापार नसता, म्हणजे या कवींनी जर का रचना केल्या नसत्या तर तुमचा आमचा जीर्णोद्धार जो काही आहे तो जीर्णोद्धाराची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था झालीच नसती. आणि म्हणून या सृष्टीवरील या प्रत्येक माणसाला अत्यंत महत्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे त्या ठिकाणी या म्हणजे उद्धाराची व्यवस्था कोणी करून दिलेली आहे तर या कवीश्वरांनी ही उद्धाराची व्यवस्था तुम्हा आम्हाला करून दिलेली आहे. आणि त्यांनी जर हे काव्य लिहिलं नसतं, हे रचलं नसतं, तुमच्या आमच्यासाठी हे सातत्याने टिकवून ठेवलं नसतं तर मग आम्हाला कुठलाही ग्रंथ जो काही आहे तो कुठलाही ग्रंथ आम्हाला हाताळता आला नसता, वाचता आला नसता, आम्हाला त्यातनं मार्गदर्शन मिळालं नसतं, किंबहुना आमचा उद्धार जो काही आहे तो उद्धार सुद्धा आमचा झाला नसता. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ असं म्हणत आहेत की या कवींशिवायच वास्तविक पाहता ते काय कसं आहे तर मागा वाल्मिक व्यासाधिक झाले कवेश्वर अनेक. वाल्मिकी ऋषी व्यासांसारखे महाकवी हे जे काही आहेत तर हे कवी जर का झाले नसते अर्थात आम्हाला रामकथा कळली नसती, रामचरित्र कळलं नसतं, रामचरित्राचा आस्वाद आम्ही घेतला नसता, नेमका खरा राम कोणता आहे हेही आम्हाला कळलं नसतं. म्हणजे असे कितीतरी कृष्णाचं स्वरूप काय आहे, कृष्ण कसा आहे, कृष्णाच्या लीला कशा आहेत, कृष्णाच्या लीला आजही आपण वारंवार ऐकतो
रामाच्या लीला किंवा रामचरित्र आपण वारंवार ऐकतो, पण आम्हाला त्या गोष्टीचा कंटाळ येत नाही. पण संसाराच्या कथा जेव्हा आम्ही ऐकतो, त्याच त्या कथा आणि व्यथा जेव्हा त्या ठिकाणी आम्ही ऐकतो, तेव्हा आम्ही म्हणतो, बस बाबा, बस कर आता, तुझं हे रडगाणं थांबव आता, किती वेळ हे रडगाणं गात बसशील. म्हणजे या संसाराच्या कथांनी आम्हाला उद्वेग येतो. संसाराच्या या ज्या काही गोष्टी आहेत, तर या गोष्टींनी आम्हाला, आमच्या अंतःकरणाला व्यथा होते. आणि म्हणून ही खऱ्या अर्थाने आम्हाला ही व्यथा जर का दूर करायची असेल, तर आम्हाला काय आवश्यक आहे, तर गाथा आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. मग ती कोणाची गाथा? मग तुकाराम महाराजांची गाथा असू देत, नामदेवांची गाथा असू देत, समर्थांची गाथा असू देत, माऊलींची गाथा असू देत, किंबहुना त्या ठिकाणी व्यास महर्षींनी लिहिलेलं जे रामचरित्र किंवा भागवत कथा जी काही आहे ती असू देत. हे आज वारंवार वारंवार अशा पद्धतीने आम्ही त्याचं काय करतोय, रसपान करतो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या गोपीगीतामध्ये सुद्धा भगवंतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की हे कसं आहे, तर श्रवण मंगलम श्रीमदादतम, त्या ठिकाणी भुवी गृणंतीये भुरिदा जनाः, की खरं तव कथामृतम त्या ठिकाणी म्हणताहेत भगवंत त्या गोपीगीतामध्ये. अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. व्यास महर्षी त्याचं वर्णन करताना म्हणतात, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीतम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाददम भुवी गृणंती भूरिदा जना. बस पाहता, हे देवा, हे रामा, हे तुझी कथा आहे कृष्णा, तुझी कथा जी काही आहे श्रवण मंगलम, कशी आहे, मंगलदायी आहे अत्यंत. तिचं श्रवण केल्यावर एक काय आता अंतःकरणाला एक प्रकारचा आनंद होतो, एक प्रकारची पवित्रता त्या ठिकाणी त्यातून आम्हाला प्राप्त होते. त्या तुझं गुणगान केल्याचा परिणाम म्हणून आम्हाला तुझ्याविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होतं. आणि अशा प्रकारचं हे जे काही तुझं काव्य आहे, तुझं कथा जी काही आहे, ती आमच्या अंतःकरणाला एक प्रकारची शांती जी काही आहे ती शांती आम्हाला देते. आणि ती शांती आम्हाला देत असल्यामुळे खऱ्या अर्थाने मग ह्या पृथ्वी तलावरती अशा पद्धतीने कोणाला श्रेष्ठ दानी म्हणावं, तर या संदर्भामध्ये त्या ठिकाणी व्यास महर्षींनी त्या याच्यामध्ये काव्यामध्ये सांगितलेलं आहे की कोण आहे, तर अशा प्रकारचं दान करणारे म्हणजे कथेचं दान करणारे हेच खरे काय आहे, तर श्रेष्ठ दानी आहेत असं म्हटलेलं आहे. कारण तेवढा आमचा वेळ हा भगवंताच्या चिंतनामध्ये जातो. भगवंताचं चिंतन केल्याचा परिणाम म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला भगवंताचं प्रेम अंतःकरणात निर्माण व्हायला मदत होते. आणि म्हणून या ठिकाणी समर्थांनी सुद्धा अशा या थोर महान कवेश्वरांचं काय केलेलं आहे, तर आदर्श तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून ती काव्य आम्ही वाचली की हळूहळू त्या काव्यरचनांचा आधार घेत घेतच आम्हाला पुढे पुढे जाता येतं. आणि आमच्या अंतःकरणात चातुर्य निर्माण होतं, विवेक निर्माण होतो, वैराग्याची निर्मिती त्यामुळे आमच्यामध्ये होते. आणि म्हणून ही विवेक निधीची भांडारे प्रगट झाली मनुष्याकारे. कवींच्या माध्यमातून कवींच्या रूपानेच ही विवेकाची भांडारे, विवेकाचा साठा जो काही आहे, तर हा विवेकाचा साठा किंवा विवेक रूप संपत्ती ही काय झाली, कवींच्या रूपानेच जणू काही काय आलेली आहेत, तर साकार झालेली आहेत. आणि म्हणून प्रकट झाली मनुष्याकारे. सातत्याने तुमच्या आमच्या अंतःकरणात सारासार विवेक, नित्य विवेक, आत्मानात्म विवेक, हे सगळ्या गोष्टी काय करायच्या, तर या सगळ्या गोष्टी वाढीस लागण्यासाठी संतांचा आधार आम्हाला घेतला पाहिजे. किंवा या अशा पद्धतीने काव्य रचना ज्या काही आहेत, कवेश्वरांचा आधार आम्हाला घेतला पाहिजे. आणि तो कवेश्वरांचा आधार घेतला तरच अशा पद्धतीने अनेक प्रकारचा विवेक जो काही संतांनी सांगितलेला आहे तो आमच्या अंतःकरणात हळूहळू का होईना पण वाढीस लागू शकतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुमचं आमचं जीवन सुखरूप होण्यासाठी, किंबहुना खऱ्या अर्थाने आनंद रूप होण्यासाठी, निर्भय होण्यासाठी जर कशाचा उपयोग असेल तर या संत वाङ्मयाचा किंवा कवेश्वरांच्या साहित्याचा हा उपयोग तुम्हा आम्हाला करून घेता आला पाहिजे. आणि चिकाटीने आणि सातत्याने त्याचा अभ्यास, चिंतन, मनन जे काही आहे ते आम्हाला करता आलं पाहिजे. तरच आमच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने आनंद जो काही आहे तो अक्षय आनंद
आमच्या अंतःकरणात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच अक्षयी आनंदाकडेच आमची वाटचाल होईल आणि तो अक्षयी आनंद माझं खरं स्वतःचं आत्मरूपच अक्षय आनंद आहे, अशा प्रकारचा बोध जो काही आहे तो अंतःकरणाला झाल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी समर्थ असं म्हणतात की ही वास्तविक पाहता ही कशी आहे, ही ब्रह्माची संपत्ती आहे. आणि ही म्हणजे कवी म्हणजे जणू काही ब्रह्मरूप तुमच्या समोर आमच्या समोर अत्यंत गुप्त असलेलं, अत्यंत व्यापक असलेलं, अतिशय सूक्ष्म असलेलं असं ब्रह्मरूप तुमच्या आमच्या समोर उघड करून सांगतात. आणि म्हणून निर्गुण निराकार असलेला ब्रह्माचा किंचितसा का होईना पण अंदाज तुम्हाला या परोक्ष ज्ञानातून व्हायला खूप मदत होते. आणि मग हा अशा प्रकारचा जर का आनंदाचा ठेवा तुमच्या आमच्या अंतःकरणातच आत्मरूपाने वसलेला आहे, हे जेव्हा आमच्या मनाला पूर्णपणे पटतं तेव्हा मग त्या ठिकाणी प्रत्येक साधकाला असं वाटायला लागतं की मी या मार्गाने किती भराभर पुढे जाऊ आणि किती भराभर पुढे जाऊन त्या ठिकाणी या स्थितीचा अनुभव जो काही आहे तो मला केव्हा प्राप्त होईल. आणि अशा पद्धतीने म्हणून भक्तीनीच वास्तविक पाहता उपासना जर का केली, भावभक्तीने उपासना केली, तर त्या भावभक्तीने केलेल्या उपासनेचं फळ म्हणजे हे काय आहे तर कवी आहेत. किंबहुना त्या आनंदाचा झरा तुमच्या आमच्या अंतःकरणातच आहे. आणि तो अंतःकरणातला झरा प्रगट करण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी कोणाच्या या कवीश्वरांच्या काव्यामध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून की हा ईश्वराचा पवाड पाहता गगनाहून वाढ, असं समर्थ तुम्हा आम्हाला या ठिकाणी म्हणतात की कवी हे कसे आहेत तर ईश्वराने कौतुकाने केलेली ही रचना जी काही आहे, ही रचना असून ती ईश्वराची कीर्ती सतत गाण्याचं कार्य जे काही आहे ते कवी करत असतात. त्यांच्या बुद्धीची क्षमता जी काही आहे, सूक्ष्मता जी काही आहे ती आकाशापेक्षा देखील गगनाहून वाढ, म्हणजे गगनापेक्षा सुद्धा अधिक सूक्ष्म अशा प्रकारचं त्यांच्या त्या बुद्धीची सूक्ष्मता तुमच्या आमच्या त्या ठिकाणी जेव्हा त्यांचं काव्य आपण वाचतो तेव्हा लक्षात येते. आणि या कवींच्या रचनांचे मूल्य या ब्रह्मांडापेक्षा सुद्धा जास्त आहे. याचं मूल्य खरं पाहिलं असता अमर्यादित अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी या अनेक ओव्यांमधून आता म्हणत आहेत शेवटच्या ओळीमध्ये की आता असो हा विचार जगाचा आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. खऱ्या अर्थाने व या कवींचं महात्म्य कितीही गायलं तरी काय आहे तर कमीच ठरेल. आणि म्हणून जगाला अत्यंत मोठा आधार जर कोणता असेल तर खरे हे कवी आहेत. आणि म्हणून अशा कवींना, अशा कवीश्वरांना मी काय करतो तर साष्टांग वंदन करतो असं समर्थ या ठिकाणी म्हणत आहेत. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने या कवीश्वरांना वंदन साष्टांग भावे करता यावं आणि त्यांनी दिलेला जो विचार जो आहे तो आमच्या अंतःकरणात ठसावा, यासाठी त्या कवीश्वरांची सुद्धा कृपा आमच्यावरती व्हावी अशा प्रकारचं भाष्य करून म्हणजे थोडंसं चिंतन करून या ठिकाणी झालेलं चिंतन समर्थांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते, आपल्या सगळ्या साधकांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. पुढच्या वेळेस सभास्तवन पाहण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया. मला वाटलंच होतं की या एका तासाच्या अवधीमध्ये फक्त हे कवेश्वर स्तवनच होईल, सभास्तवन मात्र राहिलेलं आहे, ते आपण पुढच्या वेळेस पाहण्याचा प्रयत्न करूया. एवढं बोलून माझ्या वाणीला विराम देते आणि त्या ठिकाणी जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून मी थांबते.